जगदांब. आज देवी भवानीच्या कृपेने, शिवप्रभूंच्या आशीर्वादाने आणि पारतंत्र्यात खितपत पडलेल्या त्या अनंत अगणित दुःखी भारतीयांच्या प्रार्थनेने आज आपण आपल्या कामात यशस्वी झालो आहोत. या नकाशात नमूद केलेल्या ठिकाणी या इंग्रज सरकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दाबून ठेवलेलं भारत मातेचं धन आता तिच्या लेकरांसाठी खर्च होईल. बोला भारत माता की, भारत माता की. लखोबा, असं कोणाचं जीव घेणं शोभत नाही आपल्याला. दामोदर, हे विसरताय तुम्ही की या धनापर्यंत पोहोचण्यासाठी या नराधमाला कोणत्याही नकाशाची गरज नव्हती. याला संपवला नसता तर काही फायदाच झाला नसता. द्या तो नकाशा माझ्याकडे. नाही, नको, तो आमच्याकडे सुरक्षित आहे. मी कुठे नाही म्हटलं, पण ज्या कारणासाठी एका माणसाचा जीव घेतला तो नकाशा पाहू दे तरी. नकाशा सोडा दामोदर. नाही सोडणार दामोदर, नकाशा सोडा. सरकार शिपाई इथे. टका फटका. नकाशा सोडा. नकाशा सोडा. सोडा. सोडा दामोदर, नकाशा सोडा. ते जवळ येत आहेत. तुमच्या मनात काहीतरी भलतं शिजतंय लखोबा. जे योग्यही आहे दामोदर. तुम्हाला फक्त देशाचा फायदा दिसतोय, पण यात आपला किती फायदा आहे हे दिसत नाहीये तुम्हाला. तुम्हाला काय कमी आहे? आज देशाला याची गरज आहे. धनाची गरज प्रत्येकाला आहे. मी धनिक असलो म्हणून काय झालं? लखोबा, आम्ही तुम्हाला ओळखू शकलो तो नाही. नकाशा माझ्या ताब्यात द्या. ते कदापि शक्य नाहीये. बघूच. नकाशा सोडा. लखोबा. लखोबाजी, दामोदर पंत नाही सापडले. मला दामोदर हवाय. मला दामोदर हवाय. जगदंबा. तो नकाशा कुठे आहे लखोबा? लखोबा.
दामोदर पंतांच्या नजरेदेखत लखोबाचा खेळ संपला आणि त्याचबरोबर अर्ध्या नकाशाचं गुपितही गुलदस्त्यातच राहिलं. संध्याकाळी 6 वाजताची ही घटना कायम दामोदर पंतांच्या स्मरणात राहिली. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. इंग्रज सरकारने पंतांना जेरबंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र तोवर पंत साताऱ्याहून फरार होऊन मुंबापुरीत आले होते. मुंबापुरीत त्यांनी चौपदरी वाडा बांधला. पंतांचं सारं कुटुंब, त्यांच्या हाताखाली असलेले कामगार, त्यांचे सेवक, विश्वासू अधिकारी सारेच त्यांच्यासोबत होते. देशसेवेबरोबर समाजसेवाही पंतांनी केली, म्हणूनच जनतेने त्यांना श्रीमंत ही पदवी बहाल केली. गोरगरिबांची गारहाणी, त्यावर न्याय निवाडा पंत करायचे, तेही बरोबर 6च्या ठोक्याला, कारण श्रीमंतांना वेळेचं भान फार. मात्र श्रीमंत दामोदर पंतांनंतर सारच बिघडलं. आज श्रीमंतांनी बांधलेल्या वाड्याची चाळ झाली. अनेक बिराड इथे नांदतायत, मात्र श्रीमंतांच्या प्रेमाखातर खूप काही सांभाळतायत. आजही श्रीमंतांचे पराक्रम थांबलेले नाहीत. त्यांचा दरारा, त्यांचा रुबाब, त्यांची शिस्त, त्यांच्याविषयीचा आदर वाड्यातल्या प्रत्येकाला 6च्या ठोक्याला आठवतोच. आणि ज्यांना आठवत नाही किंवा माहिती नाही, त्यांच्यासाठी श्रीमंत दामोदर पंतांच्या रसाळ कथा आहेतच. 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा याच वाड्यावर तिरंगा फडकवून पंतांनी दिवाळी साजरी केली होती. त्यांची भारत माता स्वतंत्र झाली होती. त्यांच्या मेहनतीला, कष्टाला यश मिळालं होतं. तर असे होते थोर पराक्रमी श्रीमंत दामोदर पंत. माई आजी, तू खरंच म्हणतेस पंत इतके पराक्रमी होते? तर काय, अरे त्यांच्या डायऱ्यांमध्ये लिहिलंय त्यांनी सगळं. तसं काही नाही, पण जर पंत एवढे ग्रेट होते तर त्यांचा मुलगा असूनही अण्णा असे का? सायकल कशाला? खुर्ची आरामात बसा. पिशवी 4 केळी आहेत, ती भरा दे. कोणी ठेवलं मग ते? मुद्दामून ठेवलं असणार. काय हे बघ, 6 नंतर शरीरावर एकही भाग शिल्लक राहत नाही. मार खायचा. आता तरी नकारे मारू. नाही नाही वाजले किती? 4ला 5 मिनिटं. म्हणजे मी वेळेवर आलो. आज वार कोणाचा आहे? माझा. कोठार तपासणीचा वार. तयारी पूर्ण झाली. आता चॉडवर करून बोलतालास आणि मग हे वांग्या कप. मी काय म्हणतो, ही भांड आहेत ना, ते नंतर भांडू आपण. बर आता 6 वाजतील आणि आवाज येईल, गणपत. अरे मी अण्णा आहे रे. अरे असा आवाज येईल. वाजले किती? शार्प वाजले किती सांगा? बरोबर 4. अरे देवा, आजही उशीर झाला. बघ 4 वाजले. चलो बाय. अशी काही सॉरी. हरकत नाही, आता निघायची वेळ झाली तुझी. हो पण ते काम. राहू दे ते काम. आता काय वेगळं काम आम्ही करतो पूर्ण. तू जा. मज्जा. रात्री झोप नाही आणि दिवसा काम नाही. मज्जा. रात्रीची झोप नाही. यांना खरं कारण कळलं ना तर यांची आयुष्यभराची झोप उडेल. आल्या आल्या बडबड सुरू केली नुसती. तेवढी एक वेळ मिळते मला, नंतर ते येतात ना, गप्प बसावं लागतं. हे बघा, पंतांविषयी या क्षणी एक शब्दही ऐकून घ्यायची नाही मी. अरे बाप होता तो माझा, गावचा बाप नाही. त्यांच्याविषयी मीच बोलू शकतो. पंतांचा एक तरी गुण आहे का तुमच्या अंगात? अरे माझ्यासारखा एक जरी गुण त्यांच्यात असता ना, तर चित्र केवढं बदललं असतं. आज मला 3 मुलं आणि त्यांना 1. मग श्रेष्ठ कोण? शिव शिव शिव. शाळेतल्या पोरांना 4 पंतांच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे पंतांचा मोठेपणा सिद्ध होत नाही. त्यांच्या डायऱ्या आहेत माझ्याकडे, डायऱ्या. त्यातल्या कथा सांगते मी. ते कशाला खोटं लिहितील? डायरिया? साप खोटा येते. माझा बाप डायरियाने मेला, एवढंच काय ते सत्य आहे. सतत खोट काढता. एक दिवस माझा मुलगाच या घराण्याचं नाव रोशन करेल. मनोहरराव पंत, महादेवराव पंत, नारायणराव पंत, केशवराव पंत, गणपतराव पंत. मस्त आहे ना? ए, चल घरी चल. अण्णा, हा, फोटो.
काय फोटो. कसला पत्तो? वाड्यात सगळ्यांचे फोटो आहेत. आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा. तुमचाच फोटो नव्हता, मी लावला. चला हार घेऊन ए, या. चला. मी मेलो आहे. अहो दामू फारच आरडाओरडा करतोय. काय नाही ग, अण्णा असतील, संध्याकाळची नाही. तालीम सुरू असेल. नाही हा आवाज दामूचाच आहे. उषा, तू गातेस शाळेत. हं. नाव उषा असलं तरी आवाज लतासारखा वाटतो का? 17वा फोन आहे तुझा नाही ना, 17वा. आता ट्रॅफिक एवढा त्याला मी काय करू? तू फोन ठेव. अरे दादा जल्दी चलो ना, मेरे को लेट हो गया तो अन्ना को बहुत पड़ेगी. अरे तुम्ही लवकर चला ना, अन्ना ना जाम पडेल. अरे अब जाओ ना, लेट हो गया तो अन्ना को बहुत पड़ेगी. अरे काय चालवले तुम्ही? अरे खबरदार, माझ्या मुलावर हात उचलायचा नाही सांगून ठेवते. जरा बाजूला वाल, पायाने कुठून मारतो त्याला. पहिला मुलगा पाहिला जो बापासारख्या मुलाच्या जीवावर उठलाय. काय बोलतेस काय तू? हे सारखं त्याला पदराचे हार घेतेस म्हणून हे प्रकरण पडद्याच्या बाहेर चाललंय. काय केलं हो माझ्या दामूने? काय केलं? माई, मी काहीच नाही केलं. या खोटं बोलतोय. खरं बोलतोय. काय? मी अण्णांना बाहेर फक्त एवढंच विचारलं की आपल्या वाड्यात एवढ्या सगळ्यांचे फोटो आहेत, तुमचा फोटो लावला तर काय बिघडलं? चला घरी, चला. चला घरी जाऊन आपल्या वडिलांचे फोटो लावा. चला तिकडे. अहो आज ही साडी नेसू, रोज ती निळी साडी नेसून कंटाळा आलाय हो. वाड्यात काय फॅन्सी ड्रेस स्पर्धा हा? रोज नेसतोस ना, तीच नेस. नाहीतर होताला काय नेमकं तुझ्या साडीचा रंग पंतांका आठवतो लो आणि माझे कपडे उतरतले. अरे देवा. अण्णा, रोज संध्याकाळनंतर आपल्या वाड्यात काय घडतो? काय घडतं? काय नाही. संध्याकाळी आम्ही जमतो, मग 6 वाजता तू येतोस, मग मला पोचवतात. मुलगा म्हणून मडकं मी धरतो. विजय मोठा ना, त्यामुळे तो मान त्याचा. आणि अजून आलेला नाही म्हणजे मडकं तोच धरणार. समजा तो नाही आला तर? अरे केव्हा तरी कोणीतरी म्हणणार आहे. समजा ते नाही आले तर? समजा ते नाही आले तर? पंत नाही, विजय आणि नैना वहिनी. मग मात्र मडकं मी धरणार आणि तुम्हाला पोचवणार. आम्ही जातो आमच्या गावातल्या लोकांना बोलवा लागेल ना अण्णा. अरे घबरे. अगे त्या सुशिलेला फोन करून बघ जरा, एवढा वेळ बाहेर करते का ती कार्टी? मित्राला फक्त नाक्यावर पोचवायलाच गेली होती ना. अहो रोज रोज उशीर होतो का? आणि गेल्या आठवड्यात नाही का तुम्ही सुद्धा एक दिवस रात्री उशिराच आला होतात. अगे विमा कंपनीची ऑल इंडिया लेवलची मीटिंग होती. सगळ्यात जास्त धंदा आणला म्हणून सत्कार केला होता माझा. ओ त्याच रात्री तुम्ही उशिरा आलात म्हणून अण्णांचाही सत्कार केला पंतांनी. तुम्हाला मिळेल तिकडे शाल, पण त्या बिचाऱ्या अण्णांचं झालं इकडे हाल. अण्णा चिडताय काय? उशीर का झाला ते विचारा तिला. गोष्ट सांगताय? चला गोष्ट. तर घबरे. अण्णा, माई ह्याच्यामुळे उशीर झालाय. कधीपासून बस स्टॉपवर वेड्यासारखी वाट बघत होते मी याची. खोटं बोलते अण्णा. माई वेळ कितीची ठरली होती ते विचारा. माझ्या घड्याळाप्रमाणे मी परफेक्ट टाइमवर पोचलो होतो. अण्णा, माई हा खोटं बोलतोय हो. याचं घड्याळ ना नेहमी उशिरा धावतो. अण्णा, माई ऑल इंडिया रेडिओ टाइम सेट केलाय मी. या बँकवाल्याला काय कळणार वेळेचं महत्व? बरोबर ना अण्णा? घबरे, सुरुवातीला माझ्याकडे येतोस अण्णा आणि शेवटी तिकडे जातोस. या घरात माझी किंमतच नाहीये. माझी पण नाहीये. एवढी गोष्ट ऐकली आणि गोष्टीत माझं नाव घेत नाही कोण? अरे जरा गप. अरे बापरे, 5:15 झाले आणि अजून सुमनचा पत्ता नाहीये. हाच पत्ता आहे सुमनचा. आपल्याच वाड्यात राहते सुमन. अण्णा, माई अण्णांना कळत नाही घरात कोण कोण राहतो. सोडा माझ्या लेकाला, देवीचा कोप होईल. कोप? पटकन माराल. अहो येईल होती. तिचे कम्प्युटरचा क्लास शहराच्या पार दुसऱ्या टोकाला. संपता पळत सुटते. आताही ट्रेनमध्ये धक्के खात असेल बिचारी. चला, आली माझी लक्ष्मण रेषा. आता इथून पुढे मला नो एंट्री. बरोबर ना? सुमन, आज तरी वाड्यावर सोडू दे ना. मोहन. ओके, आता वाड्यावर येईन ते थेट तुला मागणी घालायलाच. हो, पण तेव्हा पण 5च्या आत यायचा. तेव्हा पण असं काय घडतं 5 नंतर?
हे बघ मोहन ओके मी- ओके पण लग्नानंतर सगळं जाणून घेणारा येऊ या परवाना या. हो वाट बघतो तुमची. हो चला सुमनचं लग्न जमणार. वा 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 वा. अण्णा कोण होता? अरे शृंगारपुऱ्यांचा फोन आला होता. वा. अगे ये, सातारा स्थळ आलाय सुमनला. मुलीला पाण्याचा कार्यक्रम उरकून टाका म्हणाले. दातून कंठ माझा. हो वेळेचं सांगितलंय ना? त्यांना बरोबर 4 वाजता बोलवलंय. म्हणजे 5:30 आपण त्यांना मोकळं करू. अण्णा माई 6 वाजता हे येतीलच. किती वाजले? 5:30. तुला विचारलं नाही मला. बस 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 5:30 झाले. या सुमनचा सुमन सुमन मी बाप आहे त्याचा. मी बघतो काय ते. सुमन सुमन कुठे होतीस तू? माझी नेहमीची ट्रेन मिस झाली ना, म्हणून मग दुसऱ्या ट्रेनने यायला लागलं मला. सुमन माई म्हणाली धक्के खात आलीस म्हणून. चल सुमन तयारीला लागायचं. दामू अरे काय तयारीला लागायचं ना? ए कसली तयारी? ती मला पोचवायची. तयारीला लागायचं ना? ए कसली तयारी? ती मला पोचवायची. अरे हा चल 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 अण्णांना पोचवायचं रे बाबा. आता एवढा ओरडतोयस ना, आता हाक मार. नाही ना तिला माई बघेल. तू वाड्यात जाऊन ओरड. काय पाहतोयस? घंटा काय मस्त वाजवता तुम्ही. कानाखाली पण चांगले वाजवतो. वाजव. मित्र हो आणि त्यांच्या बायकांनो, कार्यक्रम सुरू होण्याची वेळ समीप आलेली आहे. तेव्हा कृपा करून चुकू नका. नाही. फटके खायची ताकद नाही आता. अण्णा तुम्ही बघाच आम्ही काय करतो ते. काय करू नका. शांतपणे जगा. म्हणजे ते जगतील मग मला जगवतील. चला चला कामाला लागा. अरे गणपत आप्पा तुम्ही आलात? आलो म्हणजे कुठे बाहेर गेलो तुम्ही? नाही दरबारात यायला विलंब झाला. वाह वाह गणपत वाह. पहा माझा लेख कसा स्खलित मराठी बोलू लागलाय. केवढी प्रॅक्टिस केली. तालीम सराव म्हणा सराव. इंग्रजी शब्द सुमनं म्हणजे काळ्या दगडावर कोळशाने मारलेल्या रेघोट्या आहेत. आपली माय मराठी सहज सुंदर. माय नाही आय. माय हा इंग्रजी शब्द. उगाच आय माय काढत बसू नका. चला ओळख करून द्या. हा ही सगळी तुमची जनता. ही सून शांता. पदर हा नातू विजय. ते नाचून नाही ना. पाणी आता नाही. ते नाच सुमन. आणि आवडता हुशार गणपत. वा आणि तुझा आवडता हुशार दामू कुठं आहे? नाही आफ्रिका. आफ्रिकेला मराठीत काय बोलतात? काळा चौकी. तिकडे तो डॉक्टर वैदू. अरे काल तर म्हणालास की तो अफगाणिस्तानला गेलाय. तिकडे तो आपला अभियंता आहे म्हणून. काल आज डॉक्टर, उद्या पंतप्रधान, परवा सरपंच, एरवा परत घरी. माई वा म्हणजे वाड्यात एकदम कुशल मंगल आहे. तर चला आज वार कुठला आहे? गँगवॉर. फालतू विनोद नकोय गणपत. आज सोमवार धान्य कोठार तपासणीचा वार. हो आज सगळी तयारी झाली. चला आज धान्य कोठार पाहूया. चला. हा कोणाचा? माझा. तू कोणाची? यांची. यांच्या घरात दिली. हे बाकी बरं आहे वाड्यात. ताटातलं वाटीत वाटीतलं ताट. सुलतान नाही महेश. सुलतान माझा खोडा. आमच्या सुलतानची आठवण झाली आहे मला. सुलतानला पाहायलाच हवं. चला भागा बघूया. भागा नाही सुलतान भागा. आपा आज धान्य कोठार तपासण्याचा दिवस. त्यामुळे शिस्तप्रिय श्रीमंतांना शिस्तीपेक्षा भावना महत्वाच्या आहेत. सुलतान आप्पा पाणी. नातवाकडे घोडा कशाला दिला? अण्णानू घोडो लागतो ह्या जर का आधी माहिती असताना तर चौपाटीवरून आणला असता नेहमी सारखा. आता काय करूचा? आता घोड्याची व्यवस्था करा. तो पण यांना थांबून ठेवतो. काय चाललंय तिकडे गणपत? काय चाललंय? तो म्हातारा सांगतो सुलतानपेक्षा हा चांगला आहे. मी म्हटलं हाड सुलतान कुठे? असो चला. ही का हात दाखवून अवलक्षण करते? मी माझ्या हाताने मेहंदी काढली आहे. बघा ना. सगळ्यांनी काढली. दाखवा. विजय, तू पण दाखव. माझा हात बघायचा आहे. इथे उठला येतो. उठला येते आधी सुलतान
पागा तयार झाला. ए बाबा घोड्याचं काय आहे? गणपत आपा आता का मारलं? मला कळतंय माझ्या आणि सुलतानच्या मध्ये ही सगळी मंडळी व्यत्यय आणत आहेत. आता जर कोणी मध्ये आलं तर तुझं तंगड तोडून हातात देईन. पंत मुजरा हा कसा आहे आमचा सुलतान? आजारी आहे, वय झालंय ना, म्हणून हल्ली जरा त्याची तब्येत ठीक नसते. सुलतान माझं आयुष्य आहे, मी त्याचा विमा सुद्धा काढलाय. त्याच्या आजारपणात तोच आता उपयोगी पडतोय. माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने आयुष्यात विमा काढायला हवा. विम्याची जाहिरात बंद. आप्पा पुढे जाऊ नका. त्याला साथीचा रोग झालाय. त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला होतो तो. मला झाला नाही, कारण मी माझा विमा काढलेला आहे. माई आजी पंत बागेत पोहोचले. अगं बाई, पंतांना सगळं काही समजलं असणार. माई तुम्ही काळजीच करू नका. तसं जर असतं ना तर पंत जाताच बागेतून फटक्यांचे आवाज आले असते. हे बरोबर आहे, पण मग आता तिकडे चाललंय तरी काय? आमच्या यांनी वेगळीच आयडिया केली आहे. अण्णा जीव जात होता गवतात माझा. माने तू कमाल केलीस. अण्णा कमाल या कोटानं केली. मनालीवरून आणलेला कोट आत्ता उपयोगी पडला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तसा तू घोडा होतास, तुझी बायको तुझ्या मागे होती. कशी? अरे शेपूट म्हणून बायकोच्या गंगावण आहे की नाही बायको मागे. अहो अण्णांनी 4 वर्षांपूर्वी सुलतानला विकलं आणि त्याच्या ठिकाणी आपण चौपाटीवरनं दुसरा घोडा घेऊन येतोय. हे जर पंतांना कळलं तर? शांत! गणपत! पुढच्या वेळेला आपण कांगारू आणू. अप्पा गणपत, सुलतान विकलास गणपत, सुलतान विकलास गणपत. मी तुला सोडणार नाही. गोड संपलं नाही अजून, बॅटरी डाऊन. सिट डाऊन. अण्णांनी बसायला सांगितलं, बसा. सावतानू अण्णा बघा कसे फिरतायत. अण्णा ओ अण्णानो, आता हो काय माझ्या बापाला बोललो. हो असा फिरून काय करतात? घराची लांबी रुंदी मोजतोय, कळत नाही. टेन्शन आलंय ते. टेन्शन घेताय का त्याला? एका जागी बसा गपचूप. ते व्हायचे ते वाढणारच आहे. अरे नाही रे नाही, आता नाही रे बसवत. त्या सुलतानमुळे जो काय मार पडलाय इथे. अण्णा सगळं कळतंय हो, पण वळतच नाही. तुमच्या विवंचना काही संपत नाही. ए माने, बी पॉझिटिव्ह. शृंगारपुरे येणार, सुमनला पसंत करणार आणि लग्न ठरणार. क्या बात है. तरी अण्णा नकोच म्हणाले होते त्यांना, पण ते शृंगारपुरी ऐकेच ना. सातारची बडी आसामी, संध्याकाळपर्यंत वेळच नाही त्यांना. त्यात पडली आपली मुलीची बाजू. माई उकळी द्या हो. हो माई, ते सगळं ठीक आहे हो, पण ते वेळेवर आले नाही आणि 6 नंतर पंत आले, मग काय? काय देवाने 2 पोरं दिली आहेत. एक मायकल जॅक्सन, दुसरा आर्किमेडीज. एकाच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. टेन्शन घेऊन फिरवून काही फायदा नाही हे समजल्यावरच ऑफिसचं काम करायला घेतलंय. 6 नंतर जमलं असतं. अरे पण वेळेत व्हायला नको का? नाही आलं तर काय होईल? काय होईल? लग्न, माझं लग्न होणार. अरे अण्णांचं लग्न आपण अण्णा इतकंच होतं तर त्यांना संध्याकाळी कशाला बोलवलं? तरी अण्णांनी बरोबर 4ची वेळ दिली होती. आता पाहून झालं असतं, बोलणी झाली असती तर हा कार्यक्रम संपूनही गेला असता आणि मग आपल्याला हा कार्यक्रम सुरू करता आला असता. हा, माझा डान्स पण तयार आहे, पण दाखवू कोणाला? आता मंडळी आली आणि 6 नंतर गेलीच नाही तर? अरे प्रभाकर, चल चल मी निघते. ए अगं आता चालू आहे ना आपण.
आणि आत्ताच काय निघते? साहेबा जरा घड्याळ पाहिलेत का? अरे 5च्या घरी पोचायचं असतं मला. एक मिनिट 5च्या घरी जायची काय घाई तुझी? दुसरा कोणी बॉयफ्रेंड आहे? तू काय मूर्ख आहेस का? असं काहीही नाहीये, तुलाही चांगलं माहितीये. मग काय, तू काय रातांदळी आहेस? 5 नंतर तुला काय दिसत नाही? ए प्लीज बस हा, चल मी निघते. ए अगं लग्न होणार आहे आपलं, इतकं काय सिक्रेट? किती उशीर झाला त्या मंडळींना. फोन करा बघू एकदा. तू काय मला वेडा समजतेस काय की मी मूर्ख आहे? 5 वेळा फोन केला, 5 वेळा सांगितलं हा आलो. हे बघा, त्यांना पुन्हा फोन करा आणि सांगा आत्ता येऊ नका. तो काय डबा बाटलीवाला आहे की रद्दीवाला आहे? तुम्ही पुरुषांच्या कामात पडू नका. चहा पाण्याचं बघा. सगळं तयार आहे. मग सुमनचं बघा. ही पण केव्हाच तयार आहे. काय झालंय? वहिनी मला अच्छा, त्यांना जरा उशीर झालाय म्हणून चेहरा पडलाय होय. काही काळजी करू नकोस, यावेळेला ना नक्की होकार येणार. माझं मनच मला सांगतंय दरवेळेसारखा नकार नाहीच. वहिनी ऐका ना. काय ग, किती उशीर करणारे तुझे होणारे हे? थांब, माझ्या झालेल्या यांनाच विचारून येते. आलेच. पाच वाजले. अरे बापरे, संध्याकाळच्या तयारीला लागा. अण्णा कसली तयारी? संध्याकाळी गटरी असते ना आमच्याकडे. रात्री मी पितो आणि पॅन वर घालतो आणि झोपतो. काय हे? अण्णा 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 चल थांब दामू. ते सगळं ठीक आहे, पण काय की सगळी तयारी झाली आणि त्यांनी दामूला पंतांच्या अवतारात बघितलं तर? पाहुणे मला बघायला येणार दादा? दामू, आधी पंतांचं काय करायचं हे ठरवायला हवं. माई अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज मंगळवार, पंत देवळाला नक्की भेट देणार आणि कार्यक्रम संपेपर्यंत ते देवळातून बाहेर पडणार नाही. आणि योग्य वेळ बघून पंतांना झोपेच्या गोळ्या दिल्या जातील. गोळ्या मी आणणार. पण तोपर्यंत तुम्ही मुलगी पाहायचा कार्यक्रम उरकून घ्या. खरंच तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणखीन एक उपकार करा, लहान मुलाच्या हातात घोडा किंवा उंट देऊ नका. का? घोडा लागला आणू कुठून? मग ऐक, रोज संध्याकाळी 6 नंतर सगळ्या लोकांना तयार व्हावं लागतं आणि म्हणूनच मला निघावं लागतं रे. पूर्ण वाडाच असतो, लोक नटतात. आता ही वाड्यात 30 तयारी चालू असणार. वा वा वा, काय सुंदर वाड आहे. हा बस बस. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज काही नकोय. ए याला बाहेर काढा. हे तिकडे घे. अहो मी शृंगारपुरे. तुमचं वर्णन पुरे. याला बाहेर काढा. मुलगी पाहायला आलोय मी. अरे इथे काय आमचं शोरूम आहे का? अहो तुमची मुलगी माझ्या मुलासाठी म्हणजे लग्नासाठी मागणी घालायला आलोय. शृंगारपुरे आधी बोलतच नाहीत. ए सुमनला घेऊन या. ए ते मुलगी बघतील निघून जातील. अहो आधी घरात तर येऊ द्या. यायचंय का? नाही दारात बघितलं असतं ना, तुमचा वेळ वाचला असता. फारच विनोदी आहात. चला 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 चला. अरे नाही ते काय आहे, कारुण्याची झालर नाहीये, पण संपूर्ण पडदा असलेला विनोद आहे. चला लवकर लवकर. कदाचित महाराष्ट्र बंद होणार. या वा 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 वा, वाडा अगदी छान मेंटेन केलाय. हो छान सजवलाय बघा. हो वेळ पण मेंटेन केली पाहिजे ना. बसा बसा बसा. हे शेजारी पाजारी असे नटून तटून का उभे आहेत? हा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतो ना, तसा रोजच असतो. पण आज तुम्ही आलात ना म्हणून जास्त नटले. रूढी परंपरा. वा छान. मरुदेव सुरू करूया कार्यक्रम. नाही तुम्हाला ओळख करून देतो. हा माझा मुलगा अमित. याच्यासाठी मुलगी बघायची आहे. बाबा काय रे? मुलगी पसंत आहे. सून आहे ती माझी. माहित नव्हतं त्याला. हा माझा मुलगा विजय आहे ना, त्याची बायको. जरा मागे बघा, मागे बघा. ही आमच्या मंडळी. वा छान आहे. नाही संपूर्ण कुटुंब छान आहे. मग सगळीकडे बघा ना. हो बरं तुमचं पार्सल येत आहे. अरे घाई कर ना, जायचं त्यांना. अहो पण घाई कशाला करताय? आता आम्ही आलोच आहे तर निवांत होऊ द्या. ते काय आहे, 6 नंतर मुहूर्त अशुभ आहे. कोणी सांगितलं? आमच्या गुरुजींनी सांगितलं की 6च्या आधी कार्यक्रम उरकून घ्या, नाहीतर 6 वाजता मुलाचा बाप मरेल. बापरे. हो आणि 6 नंतर तुम्हाला पोचवायला मला वेळ नाही. हो नको 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 नको. अगं थांब. अगं सुशीला, तुला म्हटलं ना तू निघ. चल, वाडा मस्त आहे. रोज तर पाहतोस, आज काय नवीन आहे?
नवीन ऐकलंय ना. बस बस, ही माझी मुलगी सुमन, हा यांचा मुलगा अमित. बाबा मुलगी पसंत आहे. चला ठरलं ठरलं. अहो थांबा. अजून मुलगी ठरवायची आहे. लॉटरीचं तिकीट सुद्धा आम्ही विचार करून काढतो. हा तर याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. हा, कारण सानंतर तुम्ही नवरा मुलगा कसा आहे का? मुलासारखा आहे. त्याला चोच नाही ना शेपूट नाही. उशिरा आलीस ना, आता टाइमपास करू नको. तयारीला लाग लवकर. वाढना छोटा पण सुखी कुटुंब आहे. हो, एक बायको, एक मुलगी, एक मुलगा. अण्णा मग मी कोणाचा? हा कोण? हा माझा गुन्हा. हे माझा गुन्हाचं बाळ दामू, दामोदर. ये इथे बाजूला. हो अहो तुम्ही बसा, पाय पडतो. अहो गुणी मुलगा आहे तो. वागायचं अरे, नाही. याला कशाला बाहेर आणलं? अण्णा आपण आहोत ना, सांभाळून घेऊ. किती छान दिसतोय. याला असे फोटो सारखे कपडे का घातले? उत्तर मीच द्यायचं. हा, सांस्कृतिक कार्यक्रम. आज तो माझ्या वडिलांची भूमिका करतोय. थोडा वेळी नाटक सुरू होईल. एकदा का तो भूमिकेत घुसला की बाहेर पडतच नाही. फक्त मलाच काही ती पडते. अहो चला, त्याला उशीर होतोय. हो ना, ते ह्याला केस कापावे लागतील. नको. आजी चल ते एकदा आपलं घर बघून घे ना प्लीज. अगं बघायचं काय त्यात? नेहमीसारखं देवघरासारखं दिसतंय ना, असू दे. अगं पण जर चूक झाली आणि इकडची वस्तू तिकडे झाली तर अण्णांचं थोबाड इकडचं तिकडे व्हायचं. अगं हो की. अहो लक्ष ठेवा, मी आलेच. अगं चला जरा देवघर बघूया. अहो तुमचा दामू स्मार्ट मुलगा आहे. हो हा मग माझं वाचन चांगलं आहे. जगातल्या कुठल्याही गोष्टी मला विचारा, मी पटकन सांगतो. विचारा, जग कुठे आहे? कुठे आत किचन मध्ये पाण्याने भरलंय. वा अहो हजर जबाबी आहे. हो मी काय म्हणतो, अहो तुम्ही सुमनला बघायला आलात, तिला प्रश्न विचारा. ह्याची काय परीक्षा घेत आहे? विचारा. मुलीचं नाव विचारा ना, लाजू नका, विचारा. सुमन गणपतराव पंत. काय माहिती, नाव पण माहित नाही. शिक्षण विचारा. ग्रॅज्युएट. काय दादा, शिक्षण माहित नाही? अरे दामू, हे विचारणार ती उत्तर देणार. असं असतं? मग विचारा. अरे दामू, हे विचारणार ती उत्तर देणार. असं असतं? मग विचारा. मुलीला शिवणकाम येतं का, कॉम्प्युटर येतो का, भरतकाम येतं का? तुम्ही विचारा, ती पटकन हो म्हणेल. अहो आय मीन आता विचारण्यासारखं काही राहिलंच नाहीये. नाही, मी काय म्हणतो, हे आमच्या दामूमुळे ना विषय वेगळीकडेच चाललाय. अहो सुमन बद्दल बोला. आमची सुमन खूप गुणी आहे. वा, घरंदाज आहे. तुम्हाला सांगतो, ज्या घरात ती जाईल ना, त्या घरात लक्ष्मी पाणी भरेल. हा, मग हिचं लग्न झालं की मी ह्या गाण्यावर नाचणार. हा, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुलांच्या बांधून माळा, फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला हो दारी. गणू काय बापाच्या नावाची व्हरायटी काढतोय. आपा, कसली यंत्र सामुग्री गोळा केलीस? गणपत कोण? माझे वडील. अण्णांचं नाव. बापाला डायरेक्ट गणपत? दामू भूमिकेत शिरलाय. पंत सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा होता ना, सुरू झालाय. काही बोलू नका, फक्त पहा. अण्णा तुम्हाला ओळख करून देतो. ओळखतो मी, सगळ्यांना ओळखतो. गणपत, शांता, हे माझी नात सून. हा माझा नातू विजय. हा कोण? शृंगारपुरे, सुमनचा होणारा सासरा. आता काय, सुमनला पाण्याचा कार्यक्रम चालू होता ना, तेवढ्यात तुम्ही आलात. आला? मगासपासून इथेच उभा आहे दामू. दामू आला इथे? कुठाय दामू? दामू कुठाय दामू?
आज मंगळवार देवघर आपली वाट बघते आरती ओळखून घ्या देवाला असं ताटकं ठेवणं बरं नव्हे चला चला आरती उरकून घेऊ. तुम्ही कुठे येत आहे? ज्या कामासाठी तुम्ही इथे आला आहात ते काम आधी उरका, नंतर आपण बोलू. होय रे दामू. दामू माझा नातू आहे. मी श्रीमंत दामोदर पंत आहे आणि श्रीमंतांना अरे तुरे केलेलं मला अजिबात आवडत नाही. आपा आरती आरती थांबा, नंतर बोलू. सांगा त्यांना चला आरतीला. कार्यक्रम उरकून घ्या लवकर. चला अण्णा. अहो दामूने तुमच्या वडिलांचं सोंग चांगलं वटवलं. सॉलिड ऍक्टर आहे तो. पंतांचा अण्णा सगळ्यांनी सिरियसली या दामूच्या नाटकात भाग घेतला ना. भारी आवडलं मला. भारी पडतं मला. अण्णा मी अभिनय छान केला ना. नाही पण आता 1-2 वेळा दामू म्हणालो तरी. आता पाहुणा कलाकार पैसे न घेता काम करणार म्हणजे एवढं होणारच. बोलणे सुरू करूया ना. हो का खाताय? उरलेले पोहे खाताय का? खातो ना. चला. गणपती बाप्पा आता लांब लचक आरती म्हणायची. विचार विचार. मुलीला नाव विचार. आरती नाही सुमन. नाही नाही बाहेर आरती चालू आहे. हा ते वाड्यात देऊळ आहे ना तिकडे रोज संध्याकाळी आरती असते. वा म्हणजे देवाचं दर्शन घ्यायलाच हवं. अहो का म्हणजे काय. अहो आपण शुभ कार्य करतोय तर त्या विधात्याचे आशीर्वाद नको. नको नको आता अजिबात नको. आधी काय ती बोलणी करा मग बघू. बोल बोल. अहो अण्णा मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा मुलगी बघण्या इतपत मर्यादित नसतो. त्यात घर त्यांचं रीतिरिवाज हे सगळं पाहायचं असतं. काय पाहताय तू मुलीला पा. अहो सुमन पसंत आहे. हो अरे मग चला चला पसंत आहे. चला. अहो असं काय करताय जीव जाईल त्याचा. अहो मुलगी पसंत आहे. या दोघांना देवाचा आशीर्वाद नको घ्यायला. अहो नंतर आपण ठरवा ठरवीचं बघू. चल रे चल आशीर्वाद गेला. विजय आपा आता नाही थांबवत. देवासमोर सारखा त्या नतद्रष्टाचा चेहरा येतोय. आता उरलेली आरती त्याला ठोकूनच पूर्ण करणार. चला. आरती अशी अर्धवट सोडून गेलो तर देवाला काय वाटेल? काहीही वाटणार नाही. उलट मनात नसताना देवाची पूजा केली तर ते देवालाही आवडणार नाही. आता आधी त्याला ठोकायचा आणि मगच उरलेल्या आरतीचा ठेका धरायचा. चला. नाही नाही मी आरती ऐक. मला आरती पाहिजे. मी आरती ऐकणार म्हणजे ऐकणार. विजय माझा दामू आहे. दामू अहो दरवाजातून कोणीतरी उतरा. दामू कुठे आहे? दामू कुठे आहे? दामू घराकडे गेला रे. दामू विजय दामू चला मागच्या दरवाजाकडे. चला. तुम्ही कुठे चाललाय? मगापासून म्हणताय ना आरती करायची आरती करायची. करा घ्या. हे बघा हळू आवाजात आरती करा. इतक्या हळू आवाजात करा की देवाला कळलं नाही पाहिजे आरती करणारा बदललाय ते. चला. टाळ्या नको टाळ्या नको. माझे माऊली हॅलो उषा चल चल सुरू कर सुरू कर. कोण गात आहे? कोलावरी बाई. वाड्यातली खास करमणूक तुमच्यासाठी गाते. आता नको. त्यांना म्हणाव नंतर करू करमणूक. पत्री असे लाख मुलाचे कलावंत तुमच्यासाठी गातायत. तुमच्याकडे वाचून पाहताय. तुम्ही त्यांच्याकडे एकदा तरी पाहावं असे उसासे टाकताय. आबांनी बार बंद केला, अप्पांनी दरबार बंद केला तर त्यांनी जायचं कुठे? कोलावरी बाईकडे.
मंत्र लावणी सुरू करा बोलणी. रघुवीर समर्थ. संपली आरती संपली. अहो घालीन लोटांगण राहिलंय. तुमच्या लक्षात नाही का? आता झालं की. चला पण प्रसाद तरी अगं घाला सगळं सांडलं अंगावर. चला 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 चला. तुम्हाला काय निमंत्रण पाहिजे का? चला चला. भारत माता की जय. उषा आत्या की जय. स्फुरण चढलंय. वा वा, असेच गात राहा, थांबू नका. आता चला तालमीत. तालीम इकडे आहे. मागच्या दाराने तालमीकडे पळतो. पुरुषाच्या आवाजातलं गाणं म्हणजे मला ते ऐकलंच पाहिजे. नाही मी ऐकतो ना. भैया पेपर दूधवाल्याला. अरे काय सुंदर गाताय तुम्ही. वा छान. गायला लावलंय. आप्पा कुठे? आप्पा गेले तालमीत. शाबास. मस्त. गोळ्या पाण्यात. पाणी प्याला. उठला उठला. चला लवकर. अहो ही सगळी लोक खरंच ग्रेट आहेत. वाड्यातला छोटासा कार्यक्रम सुद्धा इतक्या उत्साहाने साजरा करतात. वा आम्हाला पसंत आहे. म्हणजे नाही मुलगी पसंत आहे, घराणं पसंत आहे, सगळं काय पसंत आहे. आता आम्हीच्या मामाला सांगतो आणि लग्नाचा बार कधी ठरवायचं ते उडवून टाकतो. आमच्याकडनं 50% ओकार समजा, बाकी याचा मामा बघेल. पाय दुखतायत ना माझे. दामूच्या मागे धावायचं म्हणजे असो, सगळं सुरळीत पार पडलं ना. पडायचंय. एकदा होकार आला, लग्न झालं की आपण सुटणार. म्हणजे कंपनीतर्फे 1 BHK फ्लॅट मिळालाय. म्हणजे अजून अण्णांना सांगायचंय, एकदा सुमनचं लग्न झालं की आपण शिफ्ट होतोय. माई आणि अण्णा? अगं पण त्यांना तोडत नाहीये, पण प्रायव्हसी हवी ना आपल्याला. तुझ्याशी पळून लग्न केलं, आणखी किती वर्ष ही पळापळ. कळतंय मला, असं सोडून जाणं तुला आवडणार नाही, पण कधीतरी स्वतःचा निर्णय घ्यावा लागणार ना. नाही, भावना समजतायत पण मनाला पटत नाहीयेत. काय ना, इतके वर्षांची सवय, भावनिक गुंतागुंत खूप कठीण रे विजय. म्हणूनच सांगतोय, सुमनच्या लग्नापर्यंत काहीही करायचं नाही. एकदा लग्न होऊ दे. तिला होकार येईल ना रे? 100%. देसाई, माने, घोरपडे. अरे सुमनचं लग्न ठरलं. सुमन, अरे बघतेस काय, अगं त्यांच्या मामाने होकार दिला. अगं बाई, देवच पाहुणा. घे पेढे पेढे घे. हे तू इकडे इकडे लवकर. अगं ये इकडे ये ये. अगं ये घे. हे घे बाबा, सगळ्यांना पेढे वाट. प्रत्येकाने एकच घे रे. सुमन, आय लव्ह यू. घेतले ना पेढे? हे पेढे वाटतेस ना?
मी विजय वाड्यातच राहतो. अहो नक्की 6 नंतर कोण कोणाच्या अंगात येतं? कोणाच्या अंगात काही नाही, तुम्ही निघा चला. हे बघा तुम्ही बिलकुल घाबरू नका, खरं काय ते सांगा. कोणी सांगितली कोणी खोटी बातमी तुम्हाला? आता तर 5:30 वाजलेत ना. एक मिनिट, खोटी बातमी खोटी म्हणजे बातमी काय? कोणी नाही सांगितली खोटी तुम्हाला? बातमी नाही, अगदी खरी बातमी आहे. बोलवा रे त्याला. हो दिली मी बातमी. काय वाईट केलं? मागेन ते पैसे द्यायला तयार आहेत चॅनलवाले. तुमच्या त्या तुझी भलाई असेल. हे बघा मी खोटं बोलणार नाही. अहो एका चॅनलमध्ये टेम्पररी जॉबवर आहे. ही बातमी फ्लॅश झाल्यावर परमनंट होणार आहे. फक्त तुमची मदत हवी आहे मला. या वाड्याचं मोठं गुपित तुला सांगून खूप मूर्खपणा केलाय मी. हो पण अर्धवटच सांगितलं. आता संपूर्ण सांगून शहाणपणा करा तुम्ही. कळू द्या या वाड्यात 6 नंतर काय होतं ते. विजय काय करताय? माझ्या कलरला कशाला हात लावताय? हेच माझ्यावर धावून काय फायदा? दरवाजा उघडतो मी. संधीचं सोनं करा. विजय आगे होते का ना. गणपत आज कोणाचं गारण ऐकायचंय? देवी आली रोजच्या सारखी आज पण आली. आई तुझे फोटो काढायला माणसं आली आहेत. फोटो काढा. अरे प्रभाकर हे काय पागलपन चल रहा है? हो असल्या स्टोरीज महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली सापडतात. अहो, थांबा. बंद करते. कॅमेरा बंद कर रे. अहो थांबा अहो काय थांबा? थांबा. अहो हे मूर्ख बनवतायत. 6 वाजता अंगात येतं. आत्ताशी 5:45 झाले. अरे पण तू काय मला मूर्ख समजतो? देवीचं एक बरं असतं, तिचा टायमिंग फिक्स नसतो. आज लवकर आली. काल आज 7च्या घरात आली. आता जे काय आहे ना ते तुझ्या सिनियरला ऐकव. फालतूपणा सगळा नोकरी. आता जे काय आहे ना ते तुझ्या सिनियरला ऐकव. फालतूपणा सगळा नोकरी गेलीच म्हणून समज. नाही अहो, असं नाही. अहो, माझं ऐका. अहो. चला गणपत आपण एकी मारा, पण सॉलिड मारा ना. आता सरळ निघायचं. जा. एक गुपित इतकी वर्ष उराशी जपून ठेवलं होतं, ते कोलीत म्हणून माकडाच्या हवाली द्यायचं. इतक्या लोकांचं प्रेम, इतक्या लोकांचा विश्वास, इतक्या लोकांचे कष्ट असेच वाया जाऊ द्यायचे. चला पेढे वाटा सुमनच्या लग्नाचे. अरे त्या उपाशी दामूकडे असेल बघ पेढ्याचा खोका. घ्या त्याच्याकडनं. तिकडे असेल बघ. हा तुझा मोबाईल, याचा एवढंच होऊ शकतं. बरं नाही याला. मला पण जेव्हा बरं नसतं ना त्या अण्णा माईला हेच सांगतात. आता याचं काहीच होऊ शकत नाही. अरे पण नवलच आहे. तू आज एकटा कसा इकडे? नाही म्हणजे सतत तुझ्यावर कोण ना कोणतरी असतात ना. वाड्यात पाहुणे आलेत ना. देवी पण आलीये म्हणून मी बाहेर पडलो. किती झाले दुरुस्तीचे? राहून दे मी विजयकडून घेईन. नाही घ्याच. तसेही माझ्याजवळ पैसेच नाहीयेत. येऊ? ये सोडा. काय झालं काय? कशाला मारता यांना नका ना मारू. एक दूंगा ना, शोपीस बना दूंगा. तुम्हाला पैसेच हवेत ना, मी देतो ना.
तू देगा पैसा चले छोड़ जान दे चला 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 ए, पैसा दे पैसा देईन ना मी देईन पैसे मी आधी खूप मोठा होईन खूप खूप मेहनत करेन 4 पैसे कमवेन मग देईन तुम्हाला पैसे येऊ दादा चल देतो ना मी तुमचे पैसे मी देतो मारू नका मी पैसे मोबाईल माझा मोबाईल मारू सांगतो विजय 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 कामू तिकडे चला अण्णा 6 वाजले पंत आले म्हणजे हाफ चड्डीत पंत आले अरे बापरे सोडा ना नीट कान धर कान नीट धर गणपात छे, 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 छे. अरे काय दळभद्री अवस्थेत माझ्या समोर उभे आहेत पोशाख कुठं आहे अप्पा काय एवढा मुलावर राग तुमच्या सगळ्यांची अशी अवस्था करावीशी वाटते मला अरे मला एकट्यालाच बाजारात सोडून गेला कुठे होता तुम्ही अप्पा तुम्ही ठरवलात मग तुम्हाला शोधता शोधता आम्ही हरवलो घोड्याशिवाय मी बाजारात कशाला गेलो होतो खरेदीसाठी कसली खरेदी आता सांगताय का दाखवू 14 रत्न कसली खरेदी बसता कोणाच्या लग्नाचा सुमनच्या. कधी ठरलं कुठे सातारा मारतोय म्हातारा मला वा 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 आमच्या सुमनचं लग्न आमच्या नातीचं लग्न साताऱ्याला अरे सातारा म्हणजे आमची जन्मभूमी कर्मभूमी गणपत पकडले कान पकडले नाही नाही इकडे इकडे सांभाळून सातारा जगलो वाचलो पुन्हा भेटू तोपर्यंत कुंकू पुसू नको येतोयस का मी येऊ तिकडे आलो, आलो, आलो. तू बोलला नाहीस लग्नाचा आम्हाला आता ठरलं मोडलं का एवढा लांबचा प्रवास दगदग या वयात सण नाही होणार कोणाचं वय काढतोयस अजूनही जोर आहे आमच्यात अरे आमच्या सुमनचं लग्न होत आहे साताऱ्यात अरे सातारा म्हणजे आमची जन्मभूमी कर्मभूमी शांता शांतच आहे शांताबाई म्हणजे आमची सूनबाई शांता सगळ्यांना गोडा धोडाचं जेवण बनवा मी स्नान आटपतो पानं वाढा आज गणपत कोणालाही वाढणार नाहीये तो आमच्या सोबत जेवायला बसणार आहे चला 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 कामाला लागा सुमनचं लग्न करायचंय साताऱ्याला जायचंय सातारा म्हणजे आमची जन्मभूमी. म्हाताऱ्याला साताऱ्याला नेणं मागात पडणार आहे नागेश मामा बाबांचा आत्ताच फोन आलेला पंतांकडनं होकार आलाय पण ते सगळ्या विधींसाठी इथे यायला तयार आहेत हो पण सगळे लग्नविधी 4च्या आधी उरका अशी विचित्र अट घातली आहे त्यांनी पण इथे लग्न करायचंय कोणाला एकदा का तो वाडा रिकामा झाला की आत घुसून तो नकाशा शोधता येईलच माझ्या आजोबांचं अपूर्ण राहिलेलं काम मला पूर्ण करता पाहण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मी पंतांची अख्खी खोली पालती घातली मामा
पण मला तिकडे काहीच सापडलं नाही. पंतांच्या बिंडोक वारसानी त्या नकाशाची किंमत न जाणता तो नकाशा फेकला असेल तर? आणि जर तो नकाशा सापडला नाहीच तर तू त्या घरचा जावई होतोयस. एखादा जुना नकाशा पाहायचा आहे, हा जावई हट्ट ते नक्कीच पूर्ण करतील. काय हो, आणि त्यांची राहण्याची व्यवस्था आपल्या नव्या वाड्यावर करा. ठीक आहे मग. बरं, तुझ्या बाबांना काही संशय? नाही. एका थोर क्रांतिकारकाच्या घराशी आपलं नातं जुळतंय या विचारानेच ते खुश आहेत. चला, म्हणजे हे काम मार्गी लागणार तर काळाचं अपूर्ण राहिलेलं चक्र पूर्ण होणार. लखोबा नाही तर लखोबाचा वारस ते चक्र पूर्ण करणार. कुणा कुणाच्या डोक्यात घ्या. एक मिनिट. तू इथे काय करतोस? क्लीनर आहे मॅडम. हो, पण तुला इथे याची काय गरज होती? तुला असं वागायची काय गरज होती? म्हणजे प्रेम माझ्या बरोबर आणि लग्न दुसऱ्या बरोबर. हे बघ, मला याविषयी काहीही बोलायचं नाही. बघ माझ्या डोळ्यात आणि सांग तुझं माझ्यावर प्रेम नाही. सुमन, तुझं माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग का करतेयस हे लग्न? माझं लग्न ठरलंय आणि मी खूप खुश आहे. मला शिकवते. गणपती बाप्पा. हे आपण गाड्यांच्या भेंड्या खेळूया. क्या हुआ तेरा वादा. कोयल बोली दुनिया डोली. देवा, काळजी घे रे आमच्या वाड्याची. काही नाही, वाडा शांत आणि आनंदी असेल. काहीतरीच काय बोलताय? खरंच सांगतो, किती वर्षांनी त्याला असा एकांत मिळाला असेल. ही अशी कटकट नाही मागे त्याच्या. काय वाईट गातोय हो तो? देशप्रेम आहे ते. कधीतरी म्हणा बापावर प्रेम कर. काहीतरीच आहे तुमचं. श्री महान मला ना त्याच्या तोंडून असं ऐकलं की अगदी असं वाटतं पंत आले. गणपत. चल दारूला. ए गणपत चल दारूला. हे गणपत चल दारूला. हे बापाला दारू सांगतोय काय रे? अरे आईला बियर सांगायला उद्या. ही मुलंच म्हणाले आजची गाणी म्हणून माझी काही चूक नाही. आम्ही सांगितलं होतं गाणं म्हणायला. बसा बसा बसा. हॅलो. हा बोल प्रभाकर. नकाशाचं काय झालं? हे बघ, आम्हाला तो नकाशा हवाय. सातारा झाल्यावर तरी मारू नका. सुमन समजाव ना आप्पांना. बोल कुठाय? कुठाय दामू? कुठाय सांग? माझा दामू कुठाय? एकच लावा की चिंचपोकळी. नको तिथे भटकत असतो. अरे इथं आपल्या बहिणीच्या लग्नाला, सुमनच्या लग्नाला येता येत नाही. हा? बोल बोल. त्याला हत्तीच्या पायीच देतो. कोण मारतंय सुमनला? कोण मारतंय? हा? सुमनला कोण मारतंय? कोण मारतंय सुमनला? काय साहेब, समारंभ आहे काय? आता हा कोण? तू काय करतोस इथे? तुझी व्यवस्था बाहेर केली होती ना? व्यवस्था? कसली व्यवस्था? नाही काय झालं माहितीये का, मी त्याला म्हटलं होतं दरवाजात ना व्यवस्था असताना खिडकीत ना का आलास?
ते काय मारलं बघ. नाही बाजूला हो. पण हा आहे कोण? थांबा, मी माझ्या तल्लख बुद्धीने ओळखतो. हा दामू. दामू 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 अरे दामू. अरे अरे हा आपला दामू म्हणजे माझा नातू दामू. अहो हा आपला दामू नाहीये. तू गप गा. त्या आहेत ना मा दामूच. सुमनच्या लग्नात आपल्याला फुकट मिळालाय, त्याच्यामुळे रात्रीचा तमाशा तरी होणार नाही. हो साहेब, हे सगळं काय चाललंय? आता आलायस ना, सगळं सहन कर. गणपत चल पाया पड त्यांच्या. उठ 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 बेटा उठ. तुझा बाप कधी माझ्या असा पाया पडला नव्हता. अरे माझे वडील तुझ्या का पाया पडतील? मी जरा साशंकच आहे हा दामू असण्याबाबत. गणपत, दामू जेव्हा लहान होता तेव्हा माझ्या मांडीवर तुरु 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 येऊन बसायचा, तर आज माझ्या हात जवळ काय येत नाहीये. काय अप्पा, दामू जेव्हा लहान होता तेव्हा तुमची मांडी मोठी होती. आता दामू मोठा झाला, तुमची मांडी छोटी झाली. कमर खालचे विनोद करतोयस गणपत? अरे किती दिवस मी दामूची वाट पाहतोय, आज माझ्या समोर आलाय तर मला ओळखत नाही हा? अरे दामू, मी तुझा आप्पा. मी नाही ओळखत कोण आप्पा बाप्पा. श्रीमंत दामोदर पंतांना ओळखत नाहीयेस? जोपर्यंत हा मला आप्पा म्हणत नाही तोपर्यंत तुमची खैर नाहीये. अरे म्हण ना तू दामू आहेस म्हणून. हे चल, मी नाहीये दामू. सोड मला. मला सोड. तू सोड. तू सोड मला. अहो याने काही केलं तर नाही ना माझ्या मुलाला? एक मुलगा दुसऱ्या मुलाला काय करणार? हा सोडा दी. अरे माझ्या दामूला लागलं तर नाही ना? माई पाहिलंच माई. अण्णा, तुम्हाला देवाने काय वर दिलंय की नाही? एका ड्रायव्हर बरोबर मला झोपवतात, बांधून झोपवतात. हे मला अजिबात आवडलेलं नाही. आता मारायचं नाहीये माझ्या दामूला, सांगून ठेवते. दामू, तू अण्णांकडे लक्ष देऊ नकोस हा? लक्ष द्यायचं नाही. चल मलाच दिसत नाहीये. अरे हात काढ ना. चल ये. अहो असा काय तुमचा मुलगा? तू आत आलास आणि सगळा घोळ घातलास. तू आत आला नसतास ना तर आम्ही तुला दामू बनवलंच नसतं. तुला सत्य ऐकायचंय ना? ऐक. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 आमच्या दामूच्या अंगात श्रीमंत दामोदर पंतांचा आत्मा येतो. हे बघ, दामू म्हणून तू आता पूर्ण अडकलायस. पण सुमनने हे मला नाही सांगितलं. सुमन? तू ओळखतोस तिला? नाही, ती बस मधली ओळख. डायरेक्ट सुमन? उद्या मला म्हणशील गणपत. नाही असं मी त्याला सांगतोय. आणि एक लक्षात ठेव, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 तू मोहन आहेस आणि संध्याकाळी 6 ते सकाळी 6 तू दामू आहेस. चला. म्हणजे हे कारण होतं ज्यामुळे तू संध्याकाळी लवकर घरी पळायचीस. तू दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायला तयार झालीस, मला एकदाही सांगितलं नाहीस. पण आता खूप उशीर झालाय मोहन. मार्ग खूप आहेत ग. मी घरच्यांशी बोलेन, मी अण्णांशी बोलेन, आपल्या प्रेमाबद्दल सांगेन त्यांना. सगळं नीट होईल ग. आज संध्याकाळी साखरपुडा आहे माझा. सुमन. अण्णा. अण्णा. काय करत होतीस एकटी? मी काय नाही. बोलण्याचा आवाज कुठून येत होता? नाही, मीच बोलत होते. स्वतःचीच.
फोनशी अच्छा अच्छा. म्हणजे फोनवर बोलत होते. हा, तुम्ही कसे काय अचानक आला? शृंगारपुऱ्यांचा फोन आला होता. त्याने साखरपुड्याचा मुहूर्त 4चा ठेवलाय. काय? हो ना, आम्ही खाली सगळे बसलोय. तू पण चल. मी आलेच. दरवाजा इकडे आहे. हो चला ना. अण्णा चला. संध्याकाळी साखरपुडा. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला हो दारी. अण्णा कसं वाटलं? मस्त. माई माई, आज दामूच्या अंगात आप्पा कसं नाही आलेत का? काही कळत नाही ग. पण आश्चर्यच आहे नाही. पंत आज आले नाहीत हे चांगलंच झालं ना. आप्पा नाही ग नाही. ये सुमन, पण आज समारंभ चांगला झाला ना. काही गोंधळ झाला नाही बघ. आयुष्यात पहिल्यांदाच माझा दामू गोळ्यांशिवाय इतका गाढ झोपलाय. रात्रभर झोपू दे माझ्या लेकराला. आज रात्रभर पियायची. राण्यानो, आज अण्णा बाकी खुश दिसत. अरे डबल खुशी आहे, डबल. काय सुमनचा साखरपुडा व्यवस्थित पार पडला. शिवाय आमच्या मागची पिढा काय आमची गेली. आता कॅरेक्टर शोधायला नको. सगळी नाती कशी तिथल्या तिथे. उद्यापासून संध्याकाळी सुद्धा मी देसाई म्हणूनच जगणार. भटजी म्हणून नाही. आता माझा मुलगा मला मुलगा म्हणणार नाही किंवा मला मुलाला बाप म्हणावं लागणार नाही. आता खऱ्या अर्थानं मी बाप झालो, बाप. एक मिनिट. हो पण अण्णा, संध्याकाळी 6 नंतर वाड्यात करायचं काय? सांगा ना काय करायचं? मी तर बाई आमच्या ह्यांना आता केबलच लावून घ्यायला सांगणार आहे. अगं नाहीतर काय, मागच्या वेळेस त्या भरलं कुंकू नावाच्या सिरियल मधली ती अपर्णा नुकतंच लग्न होऊन आली होती. आणि त्यानंतर त्या जाधव काकूंकडून कळलं की तीच अपर्णा आता 60 वर्षांची झाली आहे म्हणून. अगं हसताय काय? खरं मी तर आता माझ्या सगळ्या नातेवाईकांना बोलवणार आहे संध्याकाळचं. हो ना, मला तर खूपच आनंद झालाय. आज किती दिवसांनी मी नाईट वॉकला जाणार आहे ह्यांच्या बरोबर. पण पंतांमुळेच आपण एकत्र होतो ना. मी गप्प बसणार नाही. मी कुणाचं ऐकणार नाही. गणपत म्हटलेलं मला चालणार नाही. आता मी तुम्हाला खायला घेऊन येतो. थांबा, आपण सगळे जाऊया. एक मिनिट, मी घेऊन येतो. तुम्हाला सांगतो, माझे दोन्ही पोरं ग्रेट आहेत. अरे वा अण्णा, म्हणजे आता दामू ग्रेट झाला का? आप्पा त्याच्यातून गेले ना, आता दामू सारखा गुणी मुलगा शोधून सापडायचा नाही. ह्या मात्र खरा. चला
चला अरे आपण जरा बाहेर फिरूया उठा चला तुम्हाला एकांत हवा ना म्हणून जातोय. पाहिलंस, आपला प्रॉब्लेम सगळ्यांना माहित होता, पण सोल्युशन कोणाकडे नव्हतं. पण आता सगळं ठीक आहे. बरं, मी लवकरच अण्णांना आपल्या नवीन घराबद्दल सांगणार आहे. नाही नको. का? आपण आपला वाडा नाही सोडायचा. पण नैना, आपलं ठरलं होतं ना. हो ठरलं होतं, पण जे कारण पुढे करून आपण वाडा सोडणार होतो ते कारणच राहिलं नसेल तर कशाला सोडायचा वाडा. नैना, फ्लॅट लॅविश आहे, सगळ्या सोयी आहेत आणि आपल्याला जे हवंय ते सगळे त्या घरात. हो, पण एक गोष्ट नसणार आहे ना तिथे. काय? आपल्या जीवाभावाची माणसं जी आपल्या वाड्यात आहेत. आपण एवढ्या आत्मीयतेने ह्याचीच पिऊन याचीच चौकशी करतोय, तरी पण हा गप्प गप्पच आहे. अरे बाबू मोशाय, काय रे? मुझे तो लगता है ये प्यार का चक्कर है रे. ए मला तर वाटतं हा प्रेमात पडलाय. मी गेस करू मुलगी. हा गेस कर, चल चल गेस कर. हे सुमन. आपली सुमन. तू बघा सुमनचा होणारा नवरा चाललाय. उठा, त्याच्याकडनं बॅचलर पार्टी घेऊया. चला उठा. बोलून फसवतोस आम्हाला का? पोरखेळ वाटला तुला? मूर्ख वाटलो आम्ही? अहो नाही हो, मला खरंच तसं वाटलं होतं. तुमच्या म्हणण्यानुसार हा सगळा डाव अमित आणि नागेशचा आहे. हो अण्णा, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि ऐकलंय सुद्धा. तू काय करत होतास तिकडे? अण्णा, मी त्या हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तेव्हा या सगळ्या मुलांनी येऊन मला हा प्रकार सांगितला. एवढं महागडं हॉटेल तुला परवडतं? अण्णा, ते महत्वाचं नाहीये. सुमनचं लग्न मोडून तिला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढणं महत्वाचं आहे. किती पेक प्यायला होतास? अण्णा, आम्ही सगळं खरं सांगतोय. हो ना? हो अण्णा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून सुमनचं लग्न मोडलं. कोण करेल सुमनशी लग्न? अण्णा, त्याची काळजी तुम्ही करू नका. सुमनशी कोणी लग्न केलं नाही तर मी करीन सुमनशी लग्न. आता कसं खरं बोललास? मला चांगलंच ठाऊक आहे हा सगळा डाव तुझाच आहे. तुला काय वाटलं तुझं आणि सुमनचं प्रेम प्रकरण मला माहित नाही? हे बघा अण्णा, तुमचं सगळं खरं आहे, पण अमित फ्रॉड आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. एक फ्रॉड माणूस मला हे सांगतो? हो अण्णा, आम्हीच याला हे सांगितलं. अण्णा, तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? अण्णा, आम्ही कधीतरी तुमच्याशी खोटं बोललोय का? नाही, पण मोठ्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पार्ट्या आणि थोड्याशा दारूसाठी माझ्याशी खोटं बोलायला असं वाटलं पण नव्हतं कधी. अण्णा, तुम्ही आपल्या पोरांवर आरोप करताय. आरोप नाही, खरं ते बोलतोय. रात्री अपरात्री दारू पियाला बाहेर जातात, कुणाचं ऐकून वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. हे तुमचे संस्कार. वा अण्णानो, तर एवढी वर्षा पंतांचा हेतू आम्ही आमच्या मनात ठेवून राहिलो, तेव्हा आमच्या पोरांनी सांगूक नाही आणि आता सांगतले. माई, काय चाललंय हो हे? संध्याकाळी 6 वाजता पंत येतात ना, तेव्हा चाळीतला एकही माणूस चाळ सोडून जात नाही. पंतांसाठी आम्ही आमची सगळी कामं दिवसभरात आटपून घ्यायचो. आणि अण्णा, पंत जेव्हा तुम्हाला मारायचे ना, त्याचा एक एक फटका आम्हा चाळकऱ्यांच्या काळजावर लागायचा. अरे तुम्हाला तर मजा यायची, कारण गणपत तुमच्याकडे भाडं वसूल करायचा आणि त्याला फटके पडताना तुम्ही खुश व्हायचा. आणि पंत इकडे येतात म्हणून का तुम्ही माझ्यावर उपकार नाही केलेत? त्यात तुमचा स्वार्थ होता. अहो, असं काय बोलता अण्णा तुम्ही? अहो, पंत जसे तुमचे आप्पा होते ना, तसेच ते आमचे देखील आप्पाच होते. पण म्हणून अशा फायद्याची जोड देऊन आमच्या भावनांचा अपमान नका करू अण्णा. अरे, अपमान तुमच्या पोरांनी केलाय माझा, एका परक्याच्या नादी लागून. यापुढे मला तुमच्या मदतीची गरज नाही. आणि तू यापुढे तुझा सल्ला नकोय आणि आमच्या परिवारात नाक खुपसायचं नाही.
कोण फ्रॉड आहे चांगलं ठाऊक आहे मला. बोललात तोंडाला येईल ते बोललात ना. जराही विचार केला नाहीत की तुम्ही कोणाशी बोलताय, कोणाबद्दल बोलताय. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी जात आहेत म्हटल्यावर त्या लोकांना दुखावून बसलात तुम्ही, ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर साथ दिली. जराही विचार न करता तुमच्यासाठी केलं हे सगळं. असा कसा विश्वास ठेवायचा कोणाच्या बोलण्यावर? ते सुद्धा आपण काही न पाहता ते सांगतात म्हणून आपण त्यांच्यावर ठेवायचा विश्वास ठेवायचा. आता तुम्ही रागात आहात त्यामुळे तुम्हाला सगळं चुकीचंच वाटणार. जरा शांतपणे विचार करा. मला खात्री आहे काय चुकलंय हे तुमचं तुम्हालाच समजेल. अहो वत्सलाबाई, अहो माने, देसाई, अहो वहिनी, अहो थांबा तरी. हे बघा जाऊ नका कोणी. हे रागाच्या भरात काहीतरी बोलून गेले असतील. हवं तर मी माफी मागते यांच्या वतीने, पण जाऊ नका तुम्ही. हे बघा अण्णा रागावून बोलले हे आम्हाला माहिती आहे माई. पण सुमनला असं चुकीच्या लोकांच्या घरात जाताना आम्ही नाही पाहू शकत. नाही द्यायची सुमनला चुकीच्या घरात. ते पाण्यासाठी तरी थांबाल. मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो. रागाच्या भरात मी काय काय बोललो मी हे विसरलो की आयुष्यभर ज्यांनी माझं चांगलं पाहिलं त्याचं वाईट कसं बघतील. मुलानो माफ करा. अण्णा खरंच ती माणसं बरोबर नाहीयेत. अण्णा सुमन ताईला नका देऊ त्यांच्याकडे. नाही होणार. आता हे लग्नच होणार नाही. आधी सगळे गाडीत बसा. आपल्या त्या ड्रायव्हरला मोहनला शोधा. नाही नाही एक क्षण मला काहीतरी बोलायचंय. आता काय तुझं? अण्णा आपण पंतांचे वंशज आहोत. आपणच असं भ्याड माणसासारखं पाठ दाखवून पळणं योग्य दिसत नाही. आपण तिथे जाऊया आणि त्यांना जाब विचारूया. कशाला म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला गेले तेव्हा महाराजांनी पाठ फिरवली नव्हती. आप्पा असं कधीच वागले नव्हते. गाई आणि डुकराच्या चरबीचं कारतूस बनवून बंदुकीत त्याचा वापर केला गेला होता तेव्हा मंगल पांडे यांनी कधीच पाठ फिरवली नव्हती. आप्पा असं कधीच वागले नव्हते. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. अनेक लोक तुरुंगात गेले तेव्हा गांधीजींनी पाठ फिरवली नव्हती तुरुंगाकडे. आप्पा असं कधीच वागले नव्हते. अण्णा आपणच असं का वागतोय? आपण जाऊया ना त्यांच्याकडे, त्यांना जाब विचारूया. का वागला तुम्ही आमच्याशी असं? अण्णा तुम्ही अजून तयार नाही झालात? कपडे इथे बदलणार आहात का? चला चला पटापट तयार व्हा. चला. तसं काही होणार नाहीये. अण्णा काय म्हणाला? आम्हाला हे लग्नच करायचं नाहीये. अहो अण्णा काय बोलताय काय तुम्ही? अहो लग्नाची सगळी तयारी झाली, पत्रिका वाटून झाल्या, कोणत्याही क्षणी पाहुणे इथे येऊन पोचतील आणि तुम्ही लग्नाला नकार देताय का? कारण तुम्ही आम्हाला फसवताय. लग्नात काहीतरी भलताच गोंधळ करणार आहेत तुम्ही. अरे दामू काय बोलतोच काय तू? खरंच बोलतोय तो. पुढे येऊन बोल. आमच्या वाड्यातल्या मुलांनी नागेश आणि अमितला अशा काही गोष्टी बोलताना ऐकलंय ज्यामुळे हे लग्न वेगळ्याच कारणामुळे होते असं मला कळलंय. नाही असं काही नाही. अहो काहीतरीच काय बोलताय. पुढे येऊन सांगा रे. आमच्या मुलांनी पाहिलंय सगळं. हो आमच्या मुलांनी पाहिलंय. अमित, प्रभाकर आणि नागेश तिथे होते. कोण प्रभाकर? कसली माहिती? हे सगळं काय बोलतायत? अण्णा इकडे या, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. अरे अहो अण्णा ही सगळी परकी लोक आहेत. यांचं काय ऐकताय तुम्ही? अहो तुमची मुलगी आमच्या घराण्याची सून होणार या विचाराने ज्यांच्या पोटात दुखत असेल. नाही मी यांच्यावर आरोप करत नाही, पण माणसाचा गुणच आहे तो. राईचा पर्वत केला असेल त्यांनी, कुणाचं ऐकून तुम्ही लग्न मोडताय? कुणीतरी नाही आहेत ती. हा सगळा माझाच परिवार आहे. रक्ताची नसली ना
तरी त्याहीपेक्षा जास्त घट्ट आहेत ती. अण्णा, नागेश आणि अमित आता इथे येतील, त्यांच्याशी बसून आपण बोलू. अहो हा सगळा गैरसमज आहे, मी सांगतो. निघतो आम्ही. हे लग्न मोडलंच. आम्हाला बरंच लांब जायचंय. बसा गाडीत. दामू, अरे दामू कुठे आहे? अरे हो ना दामू, अरे दामू. हो भाऊ, घड्याळाकडे बघता वय? अहो ते बंदच आहे, अनेक वर्षापासून बंद आहे. बाप, असं कोणाचा जीव घेणं शोभत नाही आपल्याला. अगोदर हे विसरताय तुम्ही. या धनापर्यंत पोहोचण्यासाठी या नराधमाला कोणत्याही नकाशाची त्याला संपवला नसता तर काही फायदाच झाला नसता. यातून कशा माझ्याकडे, यातून कशा माझ्याकडे, यातून कशा माझ्याकडे. आम्हाला माहिती आहे तुम्ही फार मोठी माणसं आहात, पण तुमच्या या भाच्यामुळे बऱ्याच वाईट गोष्टी समजल्यात आम्हाला. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. आम्ही हे लग्न मोडायला आलेलो आहोत. अण्णा, कसा धडधडा बोललो ना मी. असा बाजूला हो म्हटलं. तिकडे घ्या, मला बोलू द्या. हे काय आहे? काय म्हणतो तुमचा मुलगा? नाही, माझा मुलगा तुम्हाला उलट बोलला. त्याची चूक झाली, पण तो जे काही बोलला ते 100% बरोबर बोलला. या लग्नामागे काहीतरी घोळ आहे. शृंगारपुरे, हा काय प्रकार आहे? काल रात्री त्या उंची हॉटेलमध्ये तुमचा जो काय प्रकार चालला होता ना, त्याचा परिणाम आहे. त्या प्रभाकर बरोबर कसलं प्लॅनिंग चाललं होतं ते पाहिलंय आम्ही. ए, पुरावा पुरावा आहे का तुमच्याकडे? तुम्ही ज्याला पाहिलं ते आम्हीच होतो याचा. मग असले आधार नसलेले आरोप करून हे लग्न तुम्ही मोडू शकत नाही. हे लग्न होणार म्हणजे होणारच. अरे ऐका, अरे ऐका, अरे 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 ऐका, अरे ऐका. त्या आईला सारखी गाणी म्हणतो, दाखवतो आता. नाही सोडणार नाही. काय रे? पंतांना अरे तो रे अप्पा, श्रीमंत दामोदर पंत म्हणतात आम्हाला. अरे हे काय चाललंय? काय चाललंय हे? आधार काय आधारच राहिलेला नाहीये. छत्री कुठं आहे? पंखा कुठं आहे? अब्दागीर कुठं आहे? राजदंड कुठं आहे? छे 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 छे. शिस्त शिस्त म्हणून राहिली नाही वाड्यात. आपण तुम्ही कसे? मी नाही तर कोण असणार इथे? अरे अरे आज आमच्या नातीचा विवाह सोहळा आहे आणि तुम्ही अशा भडंग कपड्यात फिरताय. काय मान प्रतिष्ठा आहे की नाही? पोशाख कुठं आहे? आपा त्याचं काय? मी कुठे काय बोललो? तू न बोलल्यामुळे वाढत बेशिस्तपणा वाढत चाललाय. सगळ्यांना आत्ताच्या आत्ता तयार व्हायला सांग. इथेच माई माई माई, मला नाही करायचं लग्न. अगं हो ग बाळा, मला एक कळत नाहीये, पंत काल रात्री आले नाहीत आणि आज सकाळीच कसे काय आले? अन्नामुळे नाही, दामूमुळे करावं लागतं. दामू नाहीये तो, दामू नाहीये. अगं सुमन बाळा, काळजी करू नकोस. हे बघ, आपण हे पंतांसाठी तयार झालेलो असलो तरी आपण लग्नासाठी अजिबात तयार व्हायचं नाही. तयार होऊन फायदा काय? मी माझ्या मुलीचं लग्न त्या आमिषशी करणार नाही.
मी माझ्या मुलीच्या आयुष्याचे खेळणार नाही. मी पंतांशी बोलेन. हे बघ, मी त्यांच्याशी बोललोय, पण ते लग्न न करण्याबद्दल फारच ठाम दिसले. अशा वेळी त्यांच्याशी जबरदस्ती कशी करणार? अहो बाबा, सगळी तयारी झालीये. पत्रिका छापल्या गेल्या, तितक्या लोकांना कळवलंय. अशा वेळेला आपली बदनामी नाही का होणार? लग्न नाही झालं तर आपल्या लोकात बदनामी, केलं तर त्यांच्या लोकात. शेवटी बदनामी तर होणारच ना. आणि समजा लग्न झालं तर दोन्ही परिवार डिस्टर्ब होतील. त्यापेक्षा लग्न न झालेलं उत्तम. काय चाललंय तिकडे गणपात? अहो बोला ना. ते काय? मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? कुठे काय बोलायचंय? ते सुमन विषयी बोलायचंय. काय बोलायचं त्यात? सुमनचं लग्न होणार म्हणजे होणार. हा काय म्हणाला? पंत म्हणाले लग्न होणार म्हणजे होणार. अरे वा, लग्न होणार. नागेशराव, एक साथ म्हणा. अरे काय लग्न होणार? काय अण्णा, आपण तरी ते सुमनचं लग्न मोडायला आलोय आणि असं काय बोलताय तुम्ही? माई बघ ना कसं बोलते ती. मी कुठे गेलो होतो? मी इथेच होतो. अरे मारू नका माझ्या दामूला. याला मारतो. आधी काय करायचं ते ठरवा. हे काय ठरवणार आहे? यांची काल घेतलेली उतरली नाही वाटतं. जबाबदारी सुमनचं लग्न मोडायची. आता मलाच काहीतरी विचार करायला हवा. अरे ते लग्नाला तयार आहे. काय? हो, कपडे वगैरे बदलून लॉनवर उभे आहेत ते. या दाखवतो तुम्हाला. सगळे उभे आहेत तिकडे. या नागेशराव, सगळे कपडे वगैरे बदलून तयार. अरे इथेच उभे होते. सगळे अचानक गेले कुठे? आता कशाला खुश होता? मुलीचं लग्न वाईट लोकांबरोबर लावून देत होता. दृष्ट. थांबा, मी मुलगा आहे, मला बोलू द्या. याला कशाला मारता? याची काय चूक? नाहीतर काय, पंत सकाळी आले म्हणून फसलं सगळं. पण पंत सकाळी आलेच कसे? पंत आले? दामू, आणि जर पंत आले तर दामू इतक्या पटकन इथे कसा? मीच पटकन इथे बसमध्ये आलो, मग तुम्ही चढलात. माझ्या बापानं मला छळायची एकही संधी सोडलेली नाही. आता सकाळचा पण यायला लागला पटकन. अहो पण अण्णा, पंत परत आले तर? काही विचारू नका. आता इथनं पळ काढायचा आणि त्या मोहनला शोधायचं आणि मुंबई गाठायची. एकदा का आपण इकडनं गेलो की सुमनचं लग्न मोडलं म्हणजे मोडलं. गाडी फिरवा. काय? बरं ठीक आहे. आपल्या माणसांनी आत्ताच त्यांची बस मुंबईच्या दिशेनं जाताना पाहिली. या लोकांचं काय चाललंय काय? साहेब, त्यांची बस आताच गेट मधून आत आली आहे. काय? थांबा, मी बघतो काय चाललंय ते. अण्णा, हा काय खेळ चालवलाय तुम्ही? ते पिन आणायला गेलो होतो. अहो आमच्याकडे मागायची. अहो मुलीच्या घरचं पाणी पित नाही. पाणी घरात पाणी पाजारी आपल्या तोंडचं पाणी पळवलं. याच पाण्यात जीव द्यावासा वाटतो. काय अण्णा, एवढी आयडिया लढून आपण बाहेर गेलो होतो, परत त्याच जागी आलो. तुम्हाला काही कळते की नाही? रात्रीची घेतलेली उतरली नाही वाटतं. जबाबदारी नाही, शपथ सुमनचं लग्न मोडण्याची. मी इथेच आहे. मी कुठे गेलो? एक मिनिट अण्णा, एक मिनिट. हे सगळं काय चाललंय? आतापर्यंत आम्ही तुमचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता हा माझ्या सहनशीलतेचा अंत आहे. शृंगारपुरे, आता जे काय मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकताना मनावर दगड ठेवा. आजपर्यंत हे रहस्य आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं आणि आता ही सांगायची गरज नाही. खूप मेहनत घ्यावी लागली मला, तेव्हा उंदीर बेळातून बाहेर आलाय. आता सांगतोय सगळ्यांना की देऊ नाही, मी सांगतो. अहो हे लग्न सगळं खोटं आहे. अमित आणि नागेश राव पंतांच्या डायरीच्या मागे होते. त्यात कुठला तरी नकाशा आहे, तोच त्यांना हवाय. अहो पण काय आहे का या नकाशात? तेच तर जाणून घ्यायचंय. आम्हाला काय हवंय ते तुम्हाला कळलंय, तर आता सांगून टाका. उगीच सगळ्यांचा वेळ कशाला वाया घालवताय. ती डायरी कुठे आहे? डायऱ्या आहेत पण त्या मुंबईला आहेत.
अहो नाही साहेब, हे खोटं बोलतायत. मी घर सगळं तपासलंय त्यांचं, मला डायऱ्या नाही मिळाल्यात. नाही तिथेच आहे, तिथेच आहे. आम्ही एक काम करतो, आम्ही लगेच मुंबईला जातो, डायऱ्या घेतो आणि लगेच परत येतो. चला अण्णा. थांबा. तुम्हा सगळ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुमची ती मुंबईला जाऊन परत येण्याची आयडिया सुद्धा खरंच खूप छान आहे. पण आपण एक गंमत करूया का? म्हणजे तुम्ही मुंबईला जाऊन डायरी घेऊन परत येईपर्यंत तुमची एक मौल्यवान गोष्ट माझ्याकडे राहील. अमित, एक मिनिट हो, डायऱ्या इथेच आहेत, त्या तुम्हाला मिळतील, पण दामूला काय करू नका. दामूला काही होणार नाही. हे काय एवढ्या सगळ्या लाल बॅग्स, त्या सुद्धा एकसारख्या? मी एजन्सी घेतली होती ना बॅगची. पण काय करणार, मराठी माणूस, आपल्याला धंदा थोडीच जमणार. लॉस मध्ये गेला. मग या सगळ्या बघा मी यांना वाटून टाकल्या. हे गपे, यातल्या कुठल्या बॅग मध्ये डायरी आहे ते सांग. कात फोन करून सांगून टाकू तुमच्या लेकाचे लाड करायला. नको नको, ह्या बॅगेत. तू बघतो काय? बघ ना. अहो उगाच खोटं काय सांगता? त्या बॅगेत कुठे डायरी? उगाच माझ्या लेकराला त्रास व्हायचा त्यामुळे. अहो डायरी ना त्या 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 बॅगेत आहे. या बॅगेत बघ रे. नाही मी ती डायरी त्या बॅगेतून काढून त्या बॅगेत ठेवली. त्या बॅगेत हे विजय, मला त्या बॅगेत मिठाईचा पुडा ठेवायचा होता ना, त्यामुळे डायरी मी या बॅगेत ठेवली. तुम्ही ही बॅग चेक करा. या बॅगेत. काय लहान आहेस का असं रडायला? गप्पा बस, नाही तर नागेशराव, डायरी. आता बाकीच्या बॅगा पण तपास. नागेशराव, ह्या बॅगेत दुसरी डायरी सापडली. मारा, अजून जोरात मारा. मारा, अरे काय ताकद आहे की नाही? मारा, अजून जोरात मारा. नागेशराव, ही तिसरी डायरी सापडली. मामा, अरे तो दामू आहे ना, दामू, त्याच्या अंगात भूत आलंय, भूत. अरे काहीच कळत नाही मला, काहीतरी तुम्ही बघताय काय? पकडा त्यांना. सगळ्या डायऱ्या हव्यात मला. कोण दाखवू नका. गेले दामू. हात सोड, हात सोड. अंधांना अरे तुरे, लखोबा नकाशा कुठाय? पळ लखोबा. या मुलांना मागच्या जिन्याने घेऊन जा, लवकर लवकर. अरे आले. माझ्या मागे का लागलेस? लखोबा माझ्या आजोबांचं नाव आहे. माझ्या मागे उगीच लागू नको. माई हळू बोला ऐकेल तो. सुमन, माई. लवकर. मोहन, चल लवकर. चल सुमन, चल. दामू, अरे कुठे वा? मूर्ख, गेला ना तो. अप्पा, तुम्हाला आता पश्चाताप होतोय ना? तुम्हालाही वाटतं ना की लग्न होऊ नये म्हणून? दामू आला. खरं तर मी ते येणारच नव्हतो. अण्णा माई अण्णा फसवलं, मोठ्या माणसाला फसवलं.
अरे बाजूला हो रे, तुझ्यावर राज्य घेतलं. वाचव मला. बाजूला हो रे. बाई, थांब दामू. मी तुमच्या पाया पडतो, सोडा ना मला. जाऊ द्या. ए बाई, ए बाई, जाऊ द्या, मारू नका. माई अण्णा ते नागेश दामूला वर घेऊन गेलेत आणि गच्चीची कडी लावून घेतली. चला चला. पाया पडतो. पाया कशाला पडतो? नकाशा कुठे बोल. मामा, अरे डायरेक्ट चेक केला पण यात नकाशा नाहीये. नकाशा कुठे आहे दामू? लखोबा, सांग लखोबा, नकाशा कुठं आहे? काय झालं का तुम्हाला? कशाला मारताय मला? मला जाऊ दे ना घरी. ए बाई बघ ना कसं मारताय ते. आता तू सांग नकाशा कुठे आहे? नाही लखोबा सांग. मायानेचं काय चुकलंय? का त्रास देताय? जाऊ दे ना आम्हाला घरी. माई जगदंबा. लखोबा काय झालं का तुम्हाला? असं काय करताय? हात आकडलाय काय? ए माई यांचा हात आकडलाय. हे बा. लखोबाचं झालं अगदी तसंच त्याच्या नातवाचं नागेशचंही झालं. तो नकाशा आणि खजिना श्रीमंतांना मिळालाच आणि पंतांच्या कुटुंबियांनी तो सरकारच्या हवाली केला. त्यानंतर मात्र पंत आणि दामूचा उंचावलीचा खेळ सुरूच राहिला. आता वर्ष उलटलंय पण श्रीमंतांची 6 वाजताची येण्याची वेळ चुकलेली नाही. आज चूक मात्र इतर सगळ्यांची झाली. एक मिनिट. काय गोंधळ घातलाय? नाव काय ठेवायचं? अरे बापरे, सुचलंच नाही. सांगा ना. एक मस्त नाव सुचलंय. छान नाव आहे. काय ते? दृष्टद्युम्न. काहीतरी नाव सांगतो. गणपत. कानपटात मारीन. एक आहे ना गणपत. 2 कशाला? मूर्खासारखं. गणपत. वा अप्पा. मला नाव ठेवायला नाही बोलवलं ना तुम्ही? दामू इथे? मग पंत कुठे? गणपत. अप्पा. गणपत. झाली तयारी.